सुप्रभातं छात्राः। रम्य संस्कृतं धातु साधित विशेषणानि कृत्य प्रत्ययांतानि। आज आपण कृत्य प्रत्यय शिकणार आहोत। यातला प्रकार पहिला आहे कर्मणी विध्यर्थक धातु साधित विशेषणानि। कर्मणी म्हणजे काय? या विशेषणांचा उपयोग केवळ कर्मणी वाक्यात करता येतो, म्हणून ही कर्मणी आहेत। विध्यर्थक म्हणजे काय? यांचा अर्थ विधिलिंग लकाराच्या अर्थाप्रमाणे होतो। उदाहरणार्थ भू धातू आहे, त्याचा लट लकारामध्ये होतं भवती अर्थात होतो। लंग लकारामध्ये होतं अभवत म्हणजे झाला। भविष्यकाळामध्ये काय होतं? भविष्यती म्हणजे होणार। लोट लकारामध्ये काय? भव म्हणजे भवतु हो। आणि विधिलिंग लकारामध्ये भू धातूचं होतं भवेत व्हायला पाहिजे, व्हावे या अर्थामध्ये। तर त्याच विधिलिंग लकाराचा जो अर्थ असतो तोच या विशेषणांचा अर्थ असतो, म्हणूनच यांना विध्यर्थक प्रत्यय म्हणतात। पुढे धातु साधित। धातु साधित म्हणजे काय? धातूंच्या द्वारे हे निर्माण होतात, म्हणून यांना धातु साधित असे म्हणतात। ही विशेषणं आहेत। विशेष्याचं विशेष काय आहे ते सांगण्याकरता ही येत असतात, म्हणून यांना कर्मणी विध्यर्थक धातु साधित विशेषणानि असे म्हणतात। धातूंना य, तव्य आणि अनिय हे प्रत्यय लावून कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषणे तयार होतात। उदाहरणार्थ कृ धातूपासून कार्य होतं, कर्तव्य होतं आणि करणीय असं सुद्धा होतं। कार्य, कर्तव्य, करणीय याचा अर्थ करण्यास योग्य, कर्तृम योग्यम किंवा करणे शक्य, कर्तृम शक्यम ही देखील विशेषणे असल्याने त्यांची रूपे विशेषाच्या लिंग वचनानुसार बदलतात। उदाहरणार्थ पूजनीयः पुरुषः, पूजनीयौ पुरुषौ, पूजनीयाः पुरुषाः, पूजनीया स्त्री, पूजनीये महिले, पूजनीयाः महिलाः इत्यादी। क्रियापदाच्या जागी देखील ही वापरता येतात, त्यावेळी त्यांचे रूप कर्माप्रमाणे होते। उदाहरणार्थ मया खादनीयं फलम, मया खादनीये फले, मया खादनीयानि फलानि, म्हणून तर त्यांना कर्मणी असे म्हणतात। राज्ञा अपराधी दंड्यः, राज्ञा अपराधी दंडनीयः याचा अर्थ काय? राजा अपराधीनं दंडयेत म्हणजे राजाने अपराध्यांना दंड केला पाहिजे। विद्यार्थी सारखाच होतो, म्हणूनच यांना काय म्हणतात? विद्यार्थी म्हणतात। हे पुल्लिंगात देवप्रमाणे चालतात, नपुंसकलिंगामध्ये वनप्रमाणे आणि स्त्रीलिंगामध्ये माला या शब्दाप्रमाणे चालतात। मराठीत कितीतरी कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषणे आपण वापरतो। हे लक्ष ठेवण्यास तुमच्या ध्यानात येईल। उदाहरणार्थ देशसेवा करणे हे त्यांचे ध्येय होते। बिलावर देय रक्कम दिलेली असते, तिकिटावर गंतव्यस्थान असे तुम्ही वाचले असेल। तुमचा हेतू स्तुत्य आहे, प्रशंसनीय कार्य, प्रेक्षणीय स्थळे। अशा प्रकारे मराठीमध्ये कितीतरी कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषणं आपण वापरत असतो। ध्येय, देय, गंतव्य, त्यानंतर स्तुत्य, प्रशंसनीय आणि प्रेक्षणीय असे शब्द आपण वापरत असतो। हे शब्दामध्ये कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषणे आहेत। यामध्ये बघा, शास म्हणजे शिकविणे, आज्ञा करणे, त्यापासून शिष्य शिकवण्यास योग्य। शास धातू आहे मुळात, शास धातूपासून शिष्य शब्द तयार होतो।
आणि शास धातूला य प्रत्यय केला की शिष्य असा शब्द तयार होत असल्यामुळे शिकवण्यास योग्य. भ्रू धातूपासून भ्रू धातूचा अर्थ होतो पोषण करणे आणि भृत्य म्हणजे पोसण्यास योग्य म्हणजे नोकर. काही वाक्य पहा. मया गंतव्यम म्हणजे मला जायला हवे, मी जाणे योग्य ठरेल. त्वया द्रष्टव्यम तू बघशील किंवा बघावेस. एतत् दर्शनीयम हे पाहण्यासारखं आहे. अशा प्रकारे तर यामध्ये पाठ्यः ग्रंथः, पठितव्यः ग्रंथः आणि पठनीयः ग्रंथः हे 3 वाक्य आहेत. या तिन्ही वाक्यांचा अर्थ काय आहे? पठनाय योग्यः ग्रंथः, पठन करण्यास योग्य ग्रंथ. पाठ्य यामध्ये य प्रत्यय झालेला आहे पठ धातूला. पठितव्य यामध्ये तव्य प्रत्यय झालेला आहे पठ धातूला आणि पठनीय यामध्ये पठ धातूला अनीय प्रत्यय झालेला आहे. कह पाठ्यः पठन करण्यास योग्य काय आहे? ग्रंथः पाठ्यः, ग्रंथ हा पठन करण्यास योग्य आहे. दुसरं उदाहरण बघा. रक्षः देशः, रक्षितव्यः देशः, रक्षणीयः देशः या तिघांचा अर्थ आहे देश रक्षणम इति कर्तव्यम. देशाचं रक्षण करणं हे काय कर्तव्य आहे. पहिला अर्थ काय बघितला? पठन करण्यास योग्य ग्रंथ आणि आता रक्षण करण्यास योग्य किंवा देशाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर कर्तव्य अर्थाने किंवा योग्य अर्थाने सुद्धा आपण विद्यार्थक कर्मणी विद्यार्थक धातुसाधित विशेषण वापरू शकतो. कह रक्षणीय, कोण रक्षण करण्यास योग्य आहे किंवा कोणाचं रक्षण करणं कर्तव्य आहे? देशः रक्षणीय, देश रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. खाद्यानि फलानि, खाण्यास योग्य फळे. खादितव्यानि फळानि, खादनीयानि फलानि अर्थात खादनाय योग्यानि फलानि, खाण्यास योग्य फळे. कानि खादनानि, कानि खादनीयानि, कोण आहे खाण्यास योग्य? उत्तर आहे फलाने खादनीयानि, फळे खाण्यास योग्य आहेत. वंद्या माता, वंदितव्या माता, वंदनीया माता याचा अर्थ आहे वंदन अर्हा माता. अर्हा म्हणजे काय? पात्रता, योग्यता. माता वंदन करण्यास योग्य माता, वंदन करण्यास पात्र माता. अर्थात काय होतो? वंद्या माता, माता ही वंदन करण्यास पात्र आहे. मातेचं वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे. का वंदनीय? कोण आहे वंदनीय? तर माता आहे वंदनीय. अन्य आणि उदाहरणांनी इतर उदाहरणं पहा. पेयम जलम, पिण्यास योग्य पाणी. सुगम्य पर्वतः, जाण्यास योग्य पर्वत. दर्शनीय चित्रपटः, पाहण्यास योग्य चित्रपट. देयम दानम, देण्यास योग्य दान. गेयम सुभाषितम, गाण्यास योग्य सुभाषित. चिंतनीय विषयः, विचार करण्यास योग्य विषय. चिंता न कार्या, चिंता करण्यास योग्य नाही. कृती. शिक्षिका मूल धातुं वदति. छात्राणां प्रथमः वृंदः यः प्रत्ययुक्तं रूपं वदति. शिक्षिका मूळ धातूंचा जो टेबल आहे तो बोलतील आणि विद्यार्थ्यांचा पहिला जो गट आहे हा गट त्या धातूला य प्रत्यय युक्त जे कृत्य प्रत्यय ते बोलतील. द्वितीय वृंदः तव्य प्रत्ययुक्तम, तृतीयः च वृंदः अनीय प्रत्ययुक्तम रूपम वदति. दुसरा जो वृंद आहे, दुसरा जो गट आहे, हा दुसरा गट मूळ धातूला तव्य प्रत्यय जोडून मग जे विशेषण तयार होतं ते विशेषण बोलतील. तिसरा जो गट आहे हा अनीय प्रत्यय जोडून जे रूप तयार होतं ते रूप बोलतील. यथा आता या ठिकाणी आपण बोलणार आहोत. त्यज, त्याज्यः, त्यक्तव्यः, त्यजनीय. वच, वाच्य, वक्तव्य, वचनीय. प्र प्लस अर्थ, प्रार्थ्य, प्रार्थयितव्य, प्रार्थनीय. घुष, घोष, घोष्य, घोषयितव्य, घोषणीय. दा, देय, दातव्य, दानीय. क्षिप, क्षेप्य, क्षेप्तव्य,
क्षेपणीय, दृश्य, द्रष्टव्य, दर्शनीय, गई, गेय, गातव्य, गानीय या प्रकारे. अर्थ काय होतो? त्याज्य, त्यक्तव्य आणि त्यजनीय या तिघांचा अर्थ होतो त्याग करण्यास योग्य, वाच्य, वक्तव्य, वचनीय, बोलण्यास योग्य, प्रार्थ्य, प्रार्थितव्य, प्रार्थनीय, प्रार्थना करण्यास योग्य, घोष, घोषयितव्य, घोषणीय, घोषणा करण्यास योग्य, देय, दातव्य, दानीय, देण्यास योग्य, क्षेप्य, क्षेप्तव्य, क्षेपणीय, सोडण्यास योग्य, दृश्य, द्रष्टव्य, दर्शनीय, पाहण्यास योग्य, गेय, गातव्य, गानीय, गाण्यास योग्य. आता संभाषापत्रम आहे. संभाषापत्रम. प्रश्न पहिला. कृत्य प्रत्ययांत रूपाणी अन्विषत. कृत्य प्रत्ययाने युक्त जी रूप आहेत ते तुम्हाला शोधायची आहेत. यामध्ये बघा त्यज, दंड, नम, ज्ञा, पा, कृ, वच आणि चिंत अशी धातू दिली आहेत. तर त्यांची खाली कोष्टकात त्यांची कृत्य प्रत्यय लावून जी रूप निर्माण झालेली आहेत अशी विशेषणे शोधायची आहेत. त्यज धातूपासून काय होतं? त्यक्तव्य. हे या ठिकाणी त्यक्तव्य. ठीक आहे. दंड, दंडनीय. ठीक आहे. नम, नंतव्य. लक्षात आलं? त्यानंतर ज्ञा, ज्ञेय. नंतर आहे पा, पेय. नंतर आहे कृ, त्याचं काय होणार? कार्य. नंतर आहे वच, वक्तव्य. नंतर आहे चिंत, याचं काय येईल? चिंतनीय. लक्षात आलं? या प्रकारे. पुढे बघा. दुसरा प्रश्न आहे. योग्य विशेषणम योजयत. योग्य विशेषणाची योजना करा. माता, वंद्या या ठिकाणी. शाटिकाः, प्रक्षालनीयाः. ठीक आहे. नंतर ज्ञानम अर्जनीयम. नंतर मापिके क्रेतव्ये. जयः प्राप्तव्यः. जय प्राप्त केला पाहिजे. चोराः दंडनीयाः. सत्यवचनम वक्तव्यम आणि गीतानी श्राव्यानी. अशा प्रकारे विशेषण योजना करायची आहे. यानंतर पुढे पहा. गायत, नंदत. यूट्यूब चॅनलवर मनसा सततम स्मरणीयम हे गीत सर्च करायचं आणि गोड अशा आवाजामध्ये ते गायलेलं आहे ते तुम्ही श्रवण करायचं. मनसा सततम स्मरणीयम, मनाने सतत स्मरण करण्यास योग्य. वचसा सततम वदनीयम, वाणीने सतत बोलण्यास योग्य. लोकहितम मम करणीयम, लोकांचं हित करण्याकरता करण्यास योग्य. न भोग भवने रमणीयम, भोगरूपी भवनामध्ये रमण्यास योग्य नाही. न च शोकशयने शयनीयम, सुखरूपी शय्येवर शयन करण्यास योग्य आपलं जीवन नाही. तर काय करायचं आहे? अहर्निशम जागरणीयम, रात्रंदिवस जागरण करून काय करायचं आहे? लोकहितम मम करणीयम, लोकांचं हित मला करायचं आहे किंवा करणं हे माझं कर्तव्य आहे. न जातो दुःखम गणनीयम, किती जन दुःख झालं तरी ते परवा करायची नाही, ते मोजायचं नाही. न च निज सौख्यम मननीयम, मनामध्ये आपल्या सुखाविषयीची कल्पना करायची नाही, मानायचं नाही. कार्यक्षेत्रे त्वरणीयम, आपण जे कार्य करतोय त्या क्षेत्रामध्ये त्वरा करायची. आणि काय करायचं? लोकहितम मम करणीयम, लोकांचं हित मी करावं, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुःख सागरे तरणीयम, दुःखरूपी सागरातून तरणं हे आपलं कर्तव्य आहे. कष्ट पर्वते चरणीयम, कष्टरूपी पर्वतावर चरणं हे सुद्धा कर्तव्य आहे. विपत्ती विपिने भ्रमणीयम,
विपिने विपत्ती नावाची संकट नावाच्या जंगलामध्ये भ्रमण करण्यास योग्य, परंतु एवढं करून सुद्धा काय करायचं आहे, लोकांचं हित करणं हे माझं काय आहे, कर्तव्य आहे. गहनारण्ये घनांधकारे, गहन अशा अरण्यामध्ये, घनदाट अरण्यामध्ये आणि गडद अशा घनदाट अंधकारामध्ये बंधुजनाय सितौ गह्वरे, जे आपले बंधुजन आहेत, जे दुःखी आहेत, तत्र मया संचरणीयम, त्या ठिकाणी मला जाणं हे माझं कर्तव्य आहे. आणि तिथे जाऊन लोकहितं मम करणीयम, लोकांचं हित करणं हे काय माझं कर्तव्य आहे. हे गीत लिहिलं आहे डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर. तर त्यांचा थोडासा परिचय या ठिकाणी दिलेला आहे. पठत बोधत, विदर्भ प्रांते नागपुरे जातः प्रज्ञाभारती डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर. विदर्भ प्रांतामध्ये नागपूर या नगरामध्ये प्रज्ञाभारती डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर हे जन्माला आले. हे कसे होते, महान संस्कृत पंडित होते, संस्कृतनिष्ठ होते. संस्कृतनिष्ठ अयम संस्कृते स्नातकोत्तर पदवीं प्राप्य अग्रे डिलीट इति उपाधिम अपि प्राप्तवान. यांनी हे तर संस्कृतनिष्ठ होतेच, परंतु यांनी संस्कृतामध्ये स्नातकोत्तर पदवी, BA होणं याला म्हणतात स्नातक आणि MA होणं याला म्हणतात स्नातकोत्तर. त्यांनी MA प्राप्त केलं होतं संस्कृतमध्ये आणि ती स्नातकोत्तर पदवी प्राप्त करून अग्रे म्हणजे पुढे डिलीट इति उपाधिम अपि प्राप्तवान, डॉक्टर ऑफ लिटरेचर ही उपाधीसुद्धा त्यांनी प्राप्त केली. महाभागेनानेन विपुलं संस्कृत लेखनं कृत, या महाभागांनी महोदयांनी भरपूर असं संस्कृत लेखन केलं. विवेकानंद विजयम, शिवराज्याभिषेकम इति नाटके, शिवराज्योदयम इति महाकाव्यम, श्रमगीता इत्यादी नैकानी लघुकाव्यानी च लिखितानी. या महोदयांनी विवेकानंद विजयम, त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेकम या नाटके, अशा प्रकारची 2 नाटकं लिहिली. त्यानंतर शिवराज्योदयम इति महाकाव्यम, शिवराज्योदय हे त्यांचं महाकाव्य आहे. तसेच श्रमगीता इत्यादींनी नैकाने लघुकाव्यांनी अनेक त्यांची लघुकाव्यसुद्धा आहेत. मनसा सततम स्मरणीयम इति गीतम वर्णेकर महोदयाने लिखितम, या वर्णेकर महोदयांनी हे मनसा सततम स्मरणीयम हे गीत लिहिलेलं आहे. 2017 वर्षम म्हणजे 2017 महोदयास्यास्य अस्य महोदयस्य जन्मशताब्दी पूर्तिवर्षम म्हणजे 2017 हे या महोदयांची या महोदयांचं जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होत आहे. अस्मै पंडितश्रेष्ठाय नमः, या पंडितश्रेष्ठांना नमस्कार असो. यानंतर आपण पाहूया भाषासूत्रम क्रमांक 4. भाषासूत्र क्रमांक 4 यामध्ये पुन्हा कृतप्रत्ययांताने शिकवलेले आहेत. म्हणजेच कर्मणी विद्यार्थक धातुसाधित विशेषणांनी, याला थोडक्यात कसं म्हणायचं, कविधावी कर्मणी विद्यार्थक धातुसाधित विशेषणांनी. हे तयार कशी काय होतात त्याचं सूत्र दिलं आहे. मूळ धातू प्लस य करा प्रत्यय किंवा तव्य प्रत्यय किंवा अनिय प्रत्यय जोडला की कर्मणी विद्यार्थक धातुसाधित विशेषणं तयार होतात. उदाहरण बघा, कृ धातू आहे, कृपासून कार्य य प्रत्यय लावला की कार्यही होतं आणि कृत्य होतं. तव्य प्रत्यय लावला की कर्तव्य आणि अनिय प्रत्यय लावला की करणीय. पट धातूला य प्रत्यय केल्यास पाठ्य होतं, तव्य केल्यास पठितव्य आणि अनिय प्रत्यय लावल्यास पठनीय, पठन करण्यास योग्य. दृश्य धातू, दृश्य म्हणजे पाहणे, य प्रत्यय केला की दृश्य, तव्य प्रत्यय केला की द्रष्टव्य आणि अनिय प्रत्यय केला की दर्शनीय. दा धातू आहे, त्याला य प्रत्यय केल्यावर देय, तव्य प्रत्यय केल्यावर दातव्य आणि अनिय प्रत्यय केल्यावर दानीय. मूच धातूला य प्रत्यय केल्यावर मोच्च, मोक्तव्य आणि मोचनीय अशा प्रकारे. तर याची काही रूपं दिलेली आहेत. जर जी पुल्लिंग रूपं आहेत ही देव शब्दाप्रमाणे असतात, स्त्रीलिंग रूपं माला शब्दाप्रमाणे, आणि नपुंसकलिंगी जे रूपं असतात हे वन या शब्दाप्रमाणे असतात. बघा, करणीयः, करणीयो, करणीयाः,
दानीयः दानीयौ दानीयाः, पाठ्यः पाठ्यौ पाठ्याः, मोक्तव्यः मोक्तव्यौ मोक्तव्याः, दृश्यः दृश्यौ दृश्याः। ही झाली पुल्लिंग। स्त्रीलिंग रूप बघा कशी होतात मालाप्रमाणे, करणीया करणीये करणीयाः, दानीया दानीये दानीयाः, पाठ्या पाठ्ये पाठ्याः, मोक्तव्या मोक्तव्ये मोक्तव्याः, दृश्या दृश्ये दृश्याः। अशा प्रकारे स्त्रीलिंग रूप होतात। नंतर नपुंसकलिंगी कसे होतात, करणीयम करणीये करणीयानि, दानीयम दानीये दानीयानि, पाठ्यम पाठ्ये पाठ्यानि, मोक्तव्यम मोक्तव्ये मोक्तव्यानि, दृश्यम दृश्ये दृश्यानि। तर जसं लिंग बदलतं विशेषाचं त्याप्रमाणे विशेषणाचं सुद्धा लिंग बदलतं। बघा ग्रंथः पुल्लिंग आहे म्हणून पठनीय आलं, मोदक सुद्धा पुल्लिंग आहे म्हणून खादनीय आलं, परंतु कविता शब्द स्त्रीलिंग आहे म्हणून पठनीया, कुंडलिका शब्द स्त्रीलिंग आहे म्हणून खादितव्या, काव्यम शब्द नपुंसकलिंगी आहे म्हणून पठनीयम, फलम शब्द सुद्धा नपुंसकलिंगी आहे आणि खाद्यम। पठनीय ग्रंथ पठन करण्यास योग्य ग्रंथ, खादनीय मोदक खाण्यास योग्य मोदक, पठनीय कविता पठन करण्यास योग्य कविता, खादितव्या कुंडलिका खाण्यास योग्य जिलेबी, पठनीयम काव्यम पठन करण्यास योग्य काव्य आणि खाद्यम फलम खाण्यास योग्य फळ। लक्ष द्या, एतानि विशेषणानि क्रियायाः अर्हतां सूचयन्ति। एतानि विशेषणानि म्हणजे ही विशेषणं क्रियायाः अर्हतां क्रियेची पात्रता योग्यता सूचयन्ति सुचवितात, तथैव कर्मपदम अनुसरन्ति तसेच ही जी विशेषणं आहेत हे कर्मपदाचं अनुसरण करतात। अतः केवलं कर्मवाक्ये एतेषाम उपयोग भवति, म्हणून ही केवळ कर्मवाच्य वाक्यामध्ये यांचा उपयोग होत असतो। का? कारण ती केवळ कर्मपदाला अनुसरण करतात, म्हणूनच त्यांना म्हणतात कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषणानी। आता उपयोजन, याचं उपयोजन काय आहे तर ते आता पुढे सांगितलेलं आहे। पहिला मुद्दा लक्षात घ्या, विशेषण रूपेण या कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषणांना वाक्यामध्ये आपण विशेषण या रूपामध्ये सुद्धा उपयोग करू शकतो। स्मरणीया कथा स्मरण करण्यास योग्य कथा, प्रेक्षणीयम स्थलम पाहण्यास योग्य स्थळ, पूज्यः पुरुषः पूजन करण्यास योग्य पुरुष। अशा प्रकारे विशेषण रूपामध्ये याचा उपयोग करू शकतो आपण। याचप्रमाणे दुसरा मुद्दा पहा, कर्मवाच्य वाक्य क्रियापद साने। जे कर्मणी वाक्य असेल म्हणजे ज्यामध्ये कर्ता तृतीयामध्ये आणि कर्म प्रथमामध्ये असेल आणि कर्मप्रमाणे क्रियापद होत असेल त्याला म्हणतात कर्मणी वाक्य। कर्मवाच्य, या कर्मवाच्य वाक्यामध्ये क्रियापदाच्या ठिकाणी सुद्धा आपण या कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषणांचा उपयोग करू शकतो। कशा प्रकारे करू शकतो तर ते आपण उदाहरण दिले ते पहा। रामेण ग्रंथः पाठ्यः, रामाद्वारे ग्रंथ पठन केला गेला किंवा पठन करण्यास योग्य। रामेण ग्रंथ पठितव्यः, रामाद्वारे ग्रंथ पठन करण्यास योग्य। पठनीय ग्रंथः, रामाद्वारे ग्रंथ पठन करण्यास योग्य आहे। सीतया पत्रम लेख्यम किंवा लेखितव्यम किंवा लेखनीयम, सीतेद्वारे पत्र लिहिण्यास योग्य। छात्रैः प्रश्नाः प्रष्टव्या पृच्छनीया, छात्रांद्वारे प्रश्न करण्यास योग्य। आता आपल्याला या ठिकाणी रूप मेलनम करायचं आहे। कसं करणार? लक्ष द्या, रूपमेलनम कुरुत। खादती काय आहे? लट लकार कर्तृवाच्यम आहे। खादितम, खादितम काय आहे? त प्रत्ययांत रूपम आहे, हे सुद्धा आपण पुढे शिकणार आहोत। खादितवान हे तवतु प्रत्ययांत रूप आहे। खादनीयः हे कृत्य प्रत्ययांत रूप आहे आणि खाद्यते हे लट लकार परंतु कर्मवाच्य रूप आहे। अशा प्रकारे रूपमेलन करायचे आहे। आता पुढे शत्रुशानच प्रत्यय आहेत, तर ती प्रत्यय आपल्याला पुढील भागामध्ये शिकायला मिळणार आहेत।
आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील येणारे नवनवीन व्हिडिओ त्यांचा अभ्यास तुम्हाला करणे सोपं जाईल आणि सहज ते तुम्हाला मोबाईलवरती लिंक प्राप्त होईल। याकरिता आपल्या संस्कृत अध्ययन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। धन्यवाद।